जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील चिचाळ कोदामेडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या कोदामेडी गावातील सांडपाण्याच्या नाल्या ग्रामपंचायतीने पावसाळा सुरू होण्याआधी साफसफाई न केल्यामुळे गेल्या 8 दिवसापासून होणाऱ्या संततधार पावसामुळे गावातील नाल्या तुडुंब भरलेल्या आहेत आणि त्यामुळे समस्त कोदामेडी वासियांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने गावामध्ये असंतोष आहे। कोदामेडी हे गाव अतिशय संवेदनशील गाव आहे। या गावामध्ये जास्तीत जास्त नाथ जोगी समाजाची लोक मोठ्या प्रमाणात राहत आहे। आजही हा समाज विकासापासून कोसो दूर आहे। पावसाळ्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू मलेरिया याचे मच्छर साचलेल्या पाण्यामुळे तयार होत आहेत आणि त्यापासून माणसाला आजाराची लागण होण्याची भीती निर्माण झाली आहे। ग्रामपंचायत चिचाळ येथील प्रशासनाला माहिती असून सुद्धा जाणीवपूर्वक कोदामेडी येथील नाल्यांची सफाई करण्यात आली नसल्याचे गावकऱ्यांनी आरोप केला आहे। गावकऱ्यांनी लेखी व तोंडी तक्रारी ग्रामपंचायतला देऊन सुद्धा आजपर्यंत ग्रामपंचायत प्रशासनाने कोदामेडी येथील नाल्या साफ न केल्यामुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात नाल्यांमध्ये साचून परिसरामध्ये दुर्गंधीचे वातावरण निर्माण झाले असून गावातील सांडपाण्याच्या नाल्या साफ करण्यात याव्या अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे। माझे नाव कार्तिक मोहनलाल वडसकर, ग्रामपंचायत चिचाळ गट ग्रामपंचायत कोदामेडी लाखांदूर अंतर्गत कोदामेडीच्या नाल्या साफ न केल्यामुळे कोदामेडीमध्ये अनेक प्रकारचे आजार निर्माण होत आहे। नाल्या जास्त तुडुंब झाल्यामुळे काही घरांनी पाणी जातोय तरी ग्रामपंचायतीकडे लक्ष देत नाही आहे। त्याच्यामुळे घाण जास्त निर्माण होते। ह्या समाजाला राहण्यास खूप त्रास होतो। आपण जर पाहिलं की हे नाली इथंच आहे, जवळच साईडला घर आहे, हे उघड्यावरच खातात, उघड्यावरच राहतात, यांना राहायची व्यवस्था नाही आहे। अशामध्ये काय करावं हे काय सुचत नाही। आम्ही ग्रामपंचायतला वारंवार तक्रार करतो, सांगतो त्यांना, तरी ग्रामपंचायत आमच्याकडे लक्ष नाही देत आहे। आमच्या मेंबरला आम्ही सांगतो, मेंबरही जाऊन ग्रामपंचायतला सांगतात तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष देतात। त्यांचं म्हणणं असं आहे की यांच्याकडे लेखी नाही, काय नाही, म्हणून यांचं काय करायचं, आपण जाऊ द्या ना, जसं चालत आहे असं चालू द्या। त्या कारणाने हा समाजाची इतकी बिकट परिस्थिती झालेली आहे की खूपच, तरी ग्रामपंचायतीकडे लक्ष देत नाही आहे आणि प्रशासनसुद्धा इकडे लक्ष देत नाही आहे। अशी अवस्था ह्या गावाची झाली आहे। महिना 2 महिना झाला की इथं अनेक प्रकारचे आजार निर्माण होतात, जसे डेंग्यू झाले, अनेक मलेरिया झाली, असे खूप प्रश्न निर्माण होतात। जसं आपण इकडे जर विचार केला तर ह्या गावामध्ये एक शौचालयाची गरज आहे, पण ते ग्रामपंचायत मार्फत झालेली नाही आहे। शौचगड्डे प्रत्येक ग्रामपंचायतला लागू आहे, पण ह्या गावाला एकही तसे नाही आहे। उघड्यावर जिकडे तिकडे साईडला कचरा घाण करतात, त्याच्याच परिणामामुळे आज गावामध्ये खूपच समस्या निर्माण झालेली आहे। कसं जगावं हा समस्या आमच्या पुढे निर्माण होतो, गावकऱ्यांपुढे। माझं नाव उमेश दुर्योधन चव्हाण, माझी आई ग्रामपंचायत सदस्य। नाल्याचा जो प्रश्न आहे कोदामेडी या गावातला, आम्ही 1-2दा ग्रामपंचायतच्या मासिक सभेमध्ये ठराव घेतलेला आहे, पण कोदामेडी या गावाचं नाव घेतला का आजूबाजूच्या गावातील मजूरच कामाला येत नाही का आम्ही कोदामेडीच्या नाल्या उपसत नाही। गावातल्या मुलांना पण विचारलं आम्ही का तुम्ही नाल्या उपसा, आम्ही तुम्हाला इतर ठिकाणी 300-400 रुपये रोजी आहे, आम्ही 500 रुपये देतो, तरी पण कोणी नाल्या उपसायला तयार होत नाही आहे। तर त्याच्यामुळे अनेक लोकांनी आमच्याकडे तक्रारी आणल्या, आम्ही ग्रामपंचायतपर्यंत मांडल्या, पण हा एकच विषय आहे का इथं लेबर मिळत नाही, अति घाण आहे म्हणून। तर घाण कशी झाली, ह्या नाल्या कमीत कमी 5 ते 6 वर्षापासून उपसल्या गेल्या नाही, त्याच्यामुळे हे अति घाण झाली आणि अति घाण असल्यामुळे लेबर नाल्या उपसाला दुर्लक्ष करत आहे। अजून एक दुसरा विषय आमच्या समाजाला घरकुलाची अति आवश्यकता गरज आहे। आत्ताच आमचे 50-60 घरं मंजूर आहे प्रधानमंत्री अंतर्गत, पण नमुना 8 आमचा सरकार असल्यामुळे, आमची जागा झुडपी जंगल असल्यामुळे तेवढे घरकुलांचे करारनामे प्रलंबित आहे आतापर्यंत। तरी कृपा करून शासनानं प्रशासनानं याच्याकडे लक्ष द्यावं ही आमची विनंती आहे। कसं आहे, माझं नाव सुरेश तुकडू कुडसुंगे, मी ग्रामपंचायत चिचाळ 2021 पासून कार्य करत ग्रामपंचायत चिचाळ कोदामेडीला कार्य करत आहे। आमचं ठराव वगैरे सगळं घेतले असल्यामुळे 2 गाव, 1 गाव पूर्ण कंप्लीट झालेलं आहे आणि त्यांच्या गावांना सदस्यांना सांगितलं आहे की नाल्या साफ करा, त्यांनी नाल्या साफ नाही केला आणि त्याच्यामुळे हा गाव रेंगाळला आहे।